मुक्तिशोध यात्रा. लेखक आणि सादरकर्ता डॉक्टर राजेंद्र प्रभुणे. मुक्तिशोध यात्रा या कादंबरीचे क्रमशः वाचन. मुक्तिशोध यात्रा भाग 2 प्रकरण 24. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी समाजाची सभा झाली. मान्य केल्याप्रमाणे नीच्या वडिलांचा मान ठेवण्यासाठी तो सभेला आला. तो, नी आणि दोघांचे कुटुंबीय यांना डोळे बांधून आणण्यात आले, गुप्तता आणि सुरक्षिततेसाठी. सभा कुठेतरी तळघरात गुप्त जागी होती. भिंती व कोपरे अंधारात होते. दारे खिडक्या काहीच दिसत नव्हते. अंतरावर लावलेल्या दिवट्यांच्या लवलवत्या अंधुक प्रकाशात समोर 40-50 मुखवटे घातलेल्या व्यक्ती बसलेल्या दिसत होत्या. जास्तही असतील. मुखवटे 2 प्रकारचे होते, म्हणजे त्याच्या आणि तिच्या जमातींचे प्रतिनिधी त्यात असणार. म्हणजे समाजही एक नसतोच. काही लोक ओळखीची वाटली, पण ओळख पटू नये म्हणूनच मुखवटे. म्हणजे पुन्हा बिनचेहऱ्याच्या अनोळखी समुदायाबरोबर वाद आणि व्यक्तिगत गोष्ट पटवून देण्याचा अट्टहास. कशासाठी? आणि त्यांना पटलं नाही तर? हे आपण मुख्यतः नीच्या आणि आपल्याही आईवडिलांसाठी करतो आहोत, असं त्यानं स्वतःला समजावलं. तो ना पुढे आणून उभं करा. समोरच्या समुदायातून कुठून तरी आवाज आला. 2 माणसांनी धरून त्याला ओढत पुढे आणले. मी गुन्हेगार नाही. मी स्वेच्छेनं आणि कुमारी नीच्या वडिलांच्या इच्छेचा मान राखण्यासाठी इथे आलो आहे. तेव्हा आपणही माझा मान राखावा, तो म्हणाला. समोरच्या मुखवटाधारी समुदायात हालचालींचे आणि कुजबुजीचे तरंग उठले. काही जण थोडे पुढे आले आणि परत मागे गेले. दिवट्यांच्या हलत्या धूसर प्रकाशात मुखवट्यांची अनेक तोंडे असलेला तो एकच महाकाय प्राणी वळवळत असावा, असा तो समुदाय त्याला वाटला. त्यांना सोडा, त्यातील एका तोंडातून आवाज आला. परंतु समाजाच्या सभेत असले उद्धट बोलणे ऐकून घेतले जाणार नाही. दुसरा आवाज. समाजाचा मान राखलाच पाहिजे. परंतु तुमचाही मान राखला जाईल. तुम्ही समाजाचे आहात आणि समाज तुमचा आहे. तो तुमचं हितच पाहिल. परंतु तो तुम्हाला बहिष्कृतही करू शकेल. परंतु तो क्षमाशीलही आहे. तो व्यक्तीची आई आहे. परंतु तो प्रसंगी व्यक्तीला धपाटा घालू शकतो, कारण तो व्यक्तीचा पिताही आहे. तो व्यक्तीचे पालन करतो. त्याचे व्यक्तीकडे लक्ष असते. एकाच वाक्याने त्याने त्या महाकाय प्राण्याला डिवसले होते आणि आता तो वळवळत होता. अनेक तोंडांनी बोलत होता. सुस्कारत, चुचकारत होता, फुसकारत होता. मग एक आवाज मोठा आणि हुकमी घुमला आणि गोंगाटाच्या लाटा ओसरत पुन्हा शांतता निर्माण झाली. शांतता, शांतता. तुम्ही कुमारी नी व त्यांच्या वडिलांचा काय अपराध केला आहे? कुमारी नीशी लग्न करण्याची इच्छा करणे हा अपराध होत असेल तर तो मी केलेला आहे. तो हे बोलत असताना एक मुखवटाधारी हळूहळू पुढे येऊन त्याच्या अगदी समोरून त्याच्याकडे टक लावून पाहत बसला. मुखवट्यामागचे डोळे मुखवट्याच्या भोकातून बाहेर पडून आपल्या अंगावर फिरतायत असं त्याला जाणवलं. इच्छा करण्यात अपराध घडण्याची शक्यता असते. ती पूर्ण करताना अपराध घडू शकतो. तो घडण्यापूर्वी समाज त्याला प्रतिबंध करू शकतो. अजून 2 मुखवटाधारी त्याच्या अजून जवळ येऊन बसले. लग्न हा गुन्हा आहे का? त्याने विचारले. ते परिस्थितीवर अवलंबून आहे. तुम्ही तिच्या आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न करत आहात का? नाही. आतापर्यंत हळूहळू अनेक माणसे त्याच्याजवळ येऊ लागली होती आणि काही त्याच्या अंगाला निरनिराळ्या ठिकाणी हात लावून पाहत होती. तुमच्या आईवडिलांचा विरोध आहे का? नाही. नीची इच्छा नाही का? नाही. म्हणजे आहे. म्हणजे माझ्याशी लग्न करावं अशी तिची इच्छा आहे. एकाच वेळी एकदम लाटेप्रमाणे बरेच जण त्याच्याजवळ येऊन त्याच्या अंगाला हात लावून अंगाशी झटू लागले.
त्याचे पाय जमिनीवरून सुटले आणि आपण वेडेवाकडे तिरके अधांतरे आहोत असे त्याला वाटले. अनेक लोकांच्या हातांवर तो वेडावाकडा अधांतरी तरंगत होता. तो सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच सगळ्यांचा आवाज एकदम घुमला. मग तुमचा प्रश्न तरी काय आहे? मला सरळ व्हायचं आहे आणि माझ्या पायांवर उभं राहायचं आहे. तुम्ही मला मोकळं सोडलं तर मला ते जमेल, तो ओरडला. आणि नाही सोडलं तर मी झगडून मोकळा होईन, तो म्हणाला. हळूहळू त्याचे पाय जमिनीला टेकले आणि तो सरळ झाला. तुमचा प्रश्न तरी काय आहे? पुन्हा एकच आवाज आला. प्रश्न माझा नाही, तुमच्या पुढे आहे. त्याने आत्तापर्यंतचे सर्व थोडक्यात सांगितले आणि तो म्हणाला, आम्ही संपूर्ण लग्नाला तयार आहोत, पण आम्हाला फक्त पूर्व लग्नासाठी परवानगीची अधिकृत पत्रे मिळाली. असे लग्न समाजमान्य म्हणजे तुम्हाला मान्य होणार नाही अशी तिच्या वडिलांना भीती वाटते. तुम्ही त्यांची भीती काढून टाका व पूर्व लग्नाची परवानगी जाहीर करा, किंवा आम्हाला संपूर्ण लग्नाची परवानगी द्या. पुन्हा लाटा ओसरल्याप्रमाणे मुखवटे लांब गेले आणि हातांचा स्पर्श होईनासा झाला. पण ताणलेल्या पृष्ठभागाखाली अस्वस्थता वाढली. आपण बुडता बुडता वाचलो. तो मुखवट्यांची अनेक तोंडे असलेला महाकाय प्राणी तात्पुरता दबकून पण आपल्याला गिळायला दबा धरून बसला आहे असे त्याला वाटले. ती परवानगी आम्ही दिली नाही. हळू आवाजात एका तोंडातून आवाज आला. ती वरून आली आहे. वरच्या आज्ञेत आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. पण पूर्वलग्न म्हणजे नुसतंच एकत्र राहणं. अशा अर्ध्या लग्नाला समाज मान्यता देत नाही. दुसरा आवाज. पण मी पूर्ण लग्नाला तयार आहे ना, तो म्हणाला. त्याला वरून परवानगी नाही म्हणजे ते बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीर गोष्टींनाही समाज मान्यता देत नाही. समाज दोन्ही बाजूंनी बोलून मूळ प्रश्न टाळत आहे. समाजानेच वरपर्यंत जाऊन यातून मार्ग काढावा, तो म्हणाला. तुम्ही लग्न करू नये हा एकच पर्याय उरतो. वरपर्यंत या प्रश्नाची तड लावायला समाज असमर्थ आहे असा याचा अर्थ मी समजायचा का? हा फक्त आमच्या दोघांचा प्रश्न नाही. यापुढे प्रत्येक विवाहाला या प्रकारच्या अटी घातल्या जातील. म्हणजे यापुढे कुणीच लग्न करू नये का? सभागृहात भीषण शांतता पसरली. इतक्या वेळात एक एक दिवटी विझत जाऊन फक्त एका दिवटीचा प्रकाश शिल्लक होता. लग्न प्रजोत्पादनासाठी होतात. तो हेतूच नसेल तर? तो हेतू केव्हाच इतिहास जमा झाला, तो म्हणाला. जोरात श्वास घेतल्याचे आणि हळूहळू सुस्कारे सोडल्याचे सामुदायिक आवाज सभागृहातील शांततेत घुमले. समाजाच्या मनातील ढवळलेल्या शांततेत नंतरही खूप वेळ अस्वस्थतेच्या लाटा पसरतच राहिल्या. हा कुमारी नी यांच्या मानाचा आणि सामाजिक दर्जाचाही प्रश्न आहे. त्या लग्नाशिवाय तुमच्याबरोबर? माझ्या मनात मी तिला पत्नीचा समान दर्जा, नातं आणि अधिकार दिलेला आहे. आम्ही दोघांनी एकत्र जगण्याचं ठरवलं आहे. प्रजोत्पादनाच्या हेतूसाठी किंवा त्याशिवायही. त्या एकत्र राहण्याला काय नाव द्यायचं, कशी समाजमान्यता द्यायची आणि कसं कायदेशीर ठरवायचं हा समाजाचा प्रश्न आहे, माझा नव्हे. समाजानं एकतर वरच्या आज्ञेप्रमाणे फक्त पूर्वविवाहाला परवानगी द्यावी किंवा संपूर्ण विवाहाची परवानगी वरून मिळवून आणून द्यावी, इतकीच माझी मागणी आहे. हा निर्णय त्वरित द्यावा, कारण पूर्वविवाहाची तारीख फक्त 18 दिवसांवर आहे. शिल्लक राहिलेली दिवटी फडफड करून विझली व पूर्ण काळोख झाला. अंधारात त्याच्या अवतीभोवती पुन्हा गरम श्वास, निश्वास आणि सुस्कारे आणि हातांचे स्पर्श जाणवू लागले. ही लगट शत्रुत्वाची नव्हती, पण मित्रत्वाचीही नव्हती. आणि तरीही त्यात तटस्थता आणि परकेपणाही नव्हता. उडण्याचा प्रयत्न करणाऱ्याविषयी स्वतःची जागा न सोडणाऱ्याने दाखवावे तसे अलिप्त कुतूहल त्यात होते. आणि प्रयत्न यशस्वी झाला तर प्रयत्न करणाऱ्याला आपले म्हणण्यासाठी, आणि अयशस्वी झाला तर दूर ढकलण्यासाठी लांबवलेल्या हातांचा तो स्पर्श होता.
ते अस्वस्थ उबट श्वास त्याला गुदमरवून टाकत होते आणि बुळबुळीत स्पर्शांची किळस येत होती. एकतर त्यांनी त्याला आपले म्हणायला हवे होते किंवा पूर्ण झिडकारायला हवे होते. स्वतंत्र जगातील स्वतंत्र तथाकथित पुढारलेल्या वरवर एकजिन्सी महासमाजातले ते अगदी छोटे छोटे नगण्य, स्वतःची अस्मिता, स्वायत्तता आणि स्वातंत्र्य हरवून बसलेले बिन चेहऱ्याचे वैशिष्ट्यहीन झालेले समाज होते. वैशिष्ट्यपूर्ण मुखवटे वापरून आपल्या समाजाचं अस्तित्व व वैशिष्ट्य टिकवू पाहत होते. मुखवट्यांच्या आत आपला दुबळेपणा लपवू पाहत होते. तुमची मते, विचार आणि वर्तन धक्कादायक आहे. समाजाला तुमची काळजी वाटते, कुणीतरी म्हणालं. त्याला एकदम त्यांची दया आली. हरवलेल्या, बावचळलेल्या आणि घाबरलेल्यांच्याबरोबर कसं भांडणार? कुमारी नी यांच्या वडिलांचं काय म्हणणं आहे? कुणाचा तरी आवाज आला. समाजाने मान्यता दिली तर माझा कशालाच विरोध नाही, नीचे वडील म्हणाले. म्हणजे तुम्ही निर्णय आमच्यावर सोपवत आहात? श्री तो यांच्याबरोबर फक्त पूर्वलग्न करून राहायला मी तयार आहे. हा आमचा निर्णय आहे. तो काही बोलण्याच्या आतच नी म्हणाली. तो योग्य का अयोग्य हे आपण ठरवावं. वाटल्यास त्याप्रमाणे कृती करावी. फक्त हे करताना त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार करावा. तुमच्याही मुलामुलींचे आयुष्य त्यावर अवलंबून आहेत हे लक्षात ठेवावं. नीच्या संयमित आवाजातील स्थिरता आणि दृढता ऐकून तो आश्चर्याने थक्क झाला आणि थरारला. त्याच्या आसपासची गर्दी कमी झाली आणि तिच्या आवाजाच्या दिशेने हलली असे त्याला जाणवले. ठीक आहे, उद्या संध्याकाळी तुम्हाला निर्णय समजेल. सभा संपली. दोन्ही बाजूंनी त्याचे दोन्ही हात धरण्यात आले व डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. संपूर्ण अंधारात पट्टी कशाला? तो कुरकुरला. तशीच रीत आहे, गुप्तता आणि सुरक्षिततेसाठी. प्रकाश कधी असतो, कधी नसतो, पण रीत नेहमी करता आणि तशीच असते.